कुठल्याही आंबेडकरी समाजाने, मग आंबेडकरी समाजाने एखादी कव्वाली आयोजित केली असेल, आंबेडकरी समाजाने एखादी परिसंवाद आयोजित केला असेल, आंबेडकरी समाजाने एखादा भारूड आयोजित केला असेल, एखादा गाण्याचा कार्यक्रम आयोजित केला असेल, एखादं कीर्तन असेल, एखादं भजन असेल, हा बेवर्ले निकोलस साता समुद्रापलीकडे राहतो आणि हा बेवर्ले निकोलस असा म्हणतो की मग आंबेडकरी समाजाची कव्वाली असो, आंबेडकरी समाजाचा परिसंवाद असो, आंबेडकरी समाजाचं कीर्तन असो, भारूड असो, जी माणसं आपल्या कानानं ऐकतात ती माणसं या देशात कधीच गुलाम राहू शकत नाही, असा बेवर्ले निकोलस. बेवर्ले निकोलसच्या संदर्भानं हा मुद्दा यासाठी सांगितला, माधुरीताईंनी महिलांच्या संदर्भात ज्या काही सूचना मांडल्या, सुनंदांनी ज्या काही महिलांच्या संदर्भात जी काही गोष्ट सांगितली, ज्या धम्म परिषदेच्या निमित्तानं आपण जमलो, तोच धागा धरून धम्म दीक्षेच्या संबंधानं काही जे मुद्दे आहेत ते मुद्दे मी तुम्हाला सांगणार आहोत आणि ते एका स्त्रीच्या संबंधानं सांगणार आहोत. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं दुसरं लग्न झालं, ज्या माईसाहेब आंबेडकर, या माईसाहेब आंबेडकरांच्या संदर्भानं कधीच आपण विचार करत नाही. आपण जिजाऊचा विचार करतो, आपण अहिल्याबाई होळकरचा विचार करतो, आपण रमाबाई आंबेडकरांचा विचार करतो, आपण अनेक ज्या स्त्रिया ज्या पुरोगामी चळवळीत काम करत होत्या, ज्या महापुरुषांच्या पत्नी होत्या, त्या सर्वांचा विचार करतो. पण या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत ज्यांचं 9 वर्ष बाबासाहेबांसोबत त्या राहिल्या, त्या माईसाहेब आंबेडकरांचं धम्मदीक्षेच्या निमित्तानं काय योगदान आहे या संदर्भानं, या स्त्रीच्या, या माऊलीच्या संदर्भानं मी आपला विचार मांडणार आहे. ज्या माईसाहेबांच्या संदर्भात अनेक लोक तिला मान्यता देत नाही, अनेक लोक तिला त्या संदर्भानं सन्मान देत नाही, अनेक लोक तिला आपली आई स्वीकारत नाही. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं लग्न माईसाहेब आंबेडकरांसोबत झालं आणि माईसाहेब आंबेडकर बाबासाहेबां 22 वर्षांनी लहान होत्या आणि 22 वर्षांनी लहान असल्यानंतरही या माऊलीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत लग्न केलं. बाबासाहेब आंबेडकरांसोबत लग्न केल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांसोबत 9 वर्ष संसार केल्यानंतर बाबासाहेबांचा मृत्यू झाला आणि मृत्यू झाल्यानंतर या समाजाने तिच्यावर लांछन असं लावलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माईसाहेब आंबेडकरांनी विष देऊन मारलं. आता माझा प्रश्न तुम्हाला आहे, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत ज्या 22 वर्षाच्या MBBS MD झालेल्या मुलींनी लग्न केलं, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचं संविधान लिहिलं, भारताचं संविधान लिहित असताना माईसाहेब आंबेडकर त्यांच्यासोबत होत्या आणि माईसाहेब आंबेडकर त्यांच्यासोबत असल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना डायबिटीजचे पेशंट होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गुडघ्याचा त्रास होता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ब्रेनचा त्रास होता, डॉक्टर बाबासाहेबांना अनेक व्याधीमुळे त्यांची प्रकृती बरोबर राहत नव्हती. आता माझा हा प्रश्न तुम्हाला आहे की ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत 22 वर्ष लहान असलेल्या मुलींनी लग्न केले, तिच्या मनात एकच विचार होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण जगवलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगले तर कदाचित या देशातल्या बहुजन समाजाचा उद्धार होऊ शकतो, तो गुलामीच्या विडख्यातून बाहेर येऊ शकतो. मग आपण हा प्रश्न नेहमी निर्माण करतो की माईसाहेब आंबेडकरांनी बाबासाहेब आंबेडकरांना मारलं. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा संविधान लिहित होते
बाबासाहेबांना संविधान लिहित असताना जो त्रास होता, माईसाहेब आंबेडकर बाबासाहेब डिक्टेट करायचे आणि माईसाहेब आंबेडकर संविधानाची पानं लिहायचे. बाबासाहेब आंबेडकर डिक्टेट करायचे आणि माईसाहेब आंबेडकर संविधानाची पानं लिहायची. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना इतका त्रास होत होता, बाबासाहेब आपल्या पायाला दोर बांधायचे आणि तो जो दोर आहे हा दोर त्या पंख्यावर फेकायचे आणि त्यांचा पाय ऑटोमॅटिकली त्या पंख्यावर फेकल्यामुळे हा पाय असा वरती जायचा आणि बाबासाहेब आंबेडकरांचं ते जे रक्त आहे ते खाली यायचं आणि दुखणारे पाय थांबून जायचे. आणि अशा परिस्थितीत माईसाहेब आंबेडकर संविधानाची पानं लिहित होती आणि भारताचं संविधान माईसाहेब आंबेडकरांच्या कार्यकाळामध्ये निर्माण झालेलं आहे. आणि हे भारताचं संविधान म्हणजे ब्राह्मणांना माहित नव्हतं का? जर हे संविधान जर लिहिलं गेलं तर बहुजनांच्या मुक्तीचा हा जाहीरनामा आहे. ब्राह्मणांना कळत नव्हतं का? ब्राह्मणांना कळत होतं जर संविधान लिहिलं गेलं तर या देशातला अस्पृश्य माणूस सन्मानानं जगेल, हा स्वाभिमानानं जगेल, माणूस म्हणून उभा राहील. मग माईसाहेब आंबेडकरांना 1950च्या आतमध्येच बाबासाहेबांना मारता आलं. बरोबर आहे की नाही? मग माईसाहेब आंबेडकरांनी 1950ला बाबासाहेबाला मारलं नाही, भारताचं संविधान आलं. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनामध्ये एक दुसरी घटना घडली. ती घटना अशी घडली, ती माईसाहेब आंबेडकरांच्या प्रयत्नामुळे घडली. ज्या धम्म परिषदा आपण घेत आहोत त्या धम्म परिषदेमध्ये हा मुद्दा प्रकर्षाने आला पाहिजे. माईसाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणाल्या, माईसाहेब बाबासाहेबांना हात जोडून म्हणाल्या, बाबासाहेब धर्मांतर झालं पाहिजे, बाबासाहेब धर्मांतर झालं पाहिजे. जर का धर्मांतर झालं नाही, हा जो समाज आहे जो ज्याचं जीवन पशुपेक्षाही हीन आहे, ज्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाही, ज्याला लिहिण्याचा अधिकार नाही, ज्याला वाचण्याचा अधिकार नाही, ज्याला बोलण्याचा अधिकार नाही, ज्याला थुंकण्याचा अधिकार नाही, बाबासाहेब या माणसाचं धर्मांतर तुम्ही केलं पाहिजे. बाबासाहेब धर्मांतराच्या विरोधात तुमची माणसं गेलेली आहे. बीसी कांबळे पासून तर सर्व रिपब्लिकनचे नेते, शेड्यूल कास्ट फेडरेशनचे सर्व नेते धर्मांतराच्या विरोधात गेले होते. आणि माईसाहेब सांगत होती, बाबासाहेब धर्मांतर झालं पाहिजे, हा माणूस म्हणून उभा झाला पाहिजे. माईसाहेब आंबेडकरांचं एक नवीन संशोधन आहे, आता मी तुम्हाला सांगणार आहे की धम्म परिषदा घेत असताना या धर्मांतरामध्ये माईसाहेबांचं काय योगदान आहे. माईसाहेब म्हणतात, बाबासाहेब तुमची माणसं धर्मांतराच्या विरोधात गेली, बाबासाहेब धर्मांतर झालं पाहिजे. बाबासाहेबांना एक सल्ला देते ही माईसाहेब आंबेडकर. काय म्हणते माहिती आहे का? बाबासाहेब तुमची माणसं तुमच्या विरोधात गेली, धर्मांतर होईपर्यंत कुणाच्या हातचं तुम्ही काही खाऊ नका. बाबासाहेब कुणाच्या हातचा चहा घेऊ नका. धर्मांतर न होऊ देण्यासाठी तुमच्या जेवणामध्ये, तुमच्या चहाच्या कॉफीमध्ये विष टाकून तुम्हाला ही लोक मारून टाकतील आणि धर्मांतर होणार नाही. बाबासाहेब माईसाहेब आंबेडकरांना म्हणतात, मी डायबिटीसचा पेशंट आहे, मला 2-2 तासांनी खायला पाहिजे. ही माऊली बाबासाहेबांना म्हणते, बाबासाहेब हे धर्मांतर झालं पाहिजे, यासाठी आपण 2 दिवसाचे बॉईल अंडे करून घेऊ आणि 2 दिवसाचे हे बॉईल अंडे केल्यानंतर बाबा
जेव्हा जेव्हा तुम्हाला भूक लागेल तेव्हा तेव्हा आपण हे सर्व बॉईल अंडे तेव्हा खात जाऊ आणि हे धर्मांतर करू, हा मोलाचा सल्ला माईसाहेब आंबेडकरांनी दिला. आणि ही पहिली स्त्री आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत पहिल्यांदा तिने बौद्ध धम्म घेतला. बाबासाहेबांना मारायचं असतं तर भारताचं संविधान लिहू दिलं नसतं, बाबासाहेबाला मारायचं असतं तर धर्मांतर होऊ दिलं नसतं. या दोनच अशा घटना आहेत बाबासाहेबाला जगाच्या कॅनव्हासवर नेऊन ठेवतात. ह्या दोन घटना झाल्या नसत्या तर बाबासाहेब सुद्धा फुल्यांसारखे फक्त सुधारक होत राहिले असते. ही माईसाहेब आंबेडकरांची देण आहे. ज्या ताजमहलला जी भेग पडली होती, बाबासाहेब आंबेडकरांना कोर्टाची नोटीस आली आणि बाबासाहेब आंबेडकरांवर 40,000चं कर्ज होतं. 40,000चं कर्ज असल्यानंतर कोर्टानं असं लिहिलं, जर का तुम्ही 40,000चं कर्ज फेडलं नाही तर तुमच्या राजगृहावर कुडकी येईल. माईसाहेब आंबेडकरांसमोर प्रश्न पडला, बाबासाहेब आंबेडकरांचा 40,000चं कर्ज जर फेडलं नाही तर राजगृहाला टाळा लागेल. असं म्हणतात की बाबासाहेब आंबेडकर व्हाईसरॉयच्या मंत्रिमंडळामध्ये मजूर मंत्री होते आणि मजूर मंत्री असल्यानंतर मला वाटतं ते काही ताजमहल काहीतरी तिथे एक भेग होती, ते नेहमी पाणी टपकायचं आणि ते पाणी टपकत असल्यामुळे व्हाईसरॉयच्या मंत्रिमंडळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आताचं जे पीडब्ल्यूडी खातं आहे त्या पीडब्ल्यूडी खात्याचे मंत्री होते. बाबासाहेबांनी अनेक इंजिनियरला लावलं पण ते भेग काही बुजली नाही. बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या पीडब्ल्यूडी डिपार्टमेंट मध्ये एक कारकून होता. बाबासाहेबांना तो म्हणाला की साहेब हे काम मी करून दाखवतो. त्या कारकुनाने ते काम करून दाखवलं नाही, ते पाणी टपकणं बंद झालं. बाबासाहेबांनी त्या कारकुनाला डायरेक्ट इंजिनियरचं प्रमोशन दिलं. हे जे 40,000चं कर्ज होतं बाबासाहेबांवर, माईसाहेब आंबेडकर त्या माणसाकडे गेला ज्याला कारकुनाचा इंजिनियर बनवलं होतं. त्यांनी आपल्या मुलीकडे बोट दाखवलं. बाबासाहेबांचं कर्ज फेडण्यासाठी त्या माणसाच्या मुलीने 20,000 रुपये दिले. आता राहिले 20,000. तुम्ही तर म्हणता आपले लोक आहोत, आपले लोक जास्त हरामी आहे. आता 20,000 बाकी आहेत, बरोबर आहे सर? 20,000 कुठून जमवायचे? बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल एज्युकेशन सोसायटी निर्माण केली होती, बरोबर आहे? बाबासाहेबांनी मडके बुवाला पीपल एज्युकेशन सोसायटीकडे पाठवलं. आता तुमच्या मिस्टरांनी घर बांधलं तर त्या घरावर तुमचा हक्क आहे की नाही? महागावच्या स्त्रिया काही बोलून नाही राहिल्या, आहे की नाही? आताच बोला, त्या घरावर आपला हक्क आहे ना? आहे की नाही? आणि मग पीपल एज्युकेशन सोसायटी बाबासाहेबांनी निर्माण केली तर माईसाहेबाचा हक्क आहे की नाही? जेव्हा पीपल एज्युकेशन सोसायटीकडे पैसे मागायला गेले तेव्हा पीपल एज्युकेशन सोसायटीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कर्ज चुकवण्यासाठी 20,000 रुपये कर्जाने दिले. टाळ्या वाजवण्याचा मुद्दा नाही, शोकेचा मुद्दा आहे की 20,000 रुपये पीपल एज्युकेशन सोसायटीने कर्जाने दिले आणि कर्जावर काय लिहून घेतलं? जर का माईसाहेब आंबेडकरांनी 20,000चं कर्ज चुकवलं नाही
तर राजगृहाचा जो वरचा मजला आहे तो वरचा मजला पीपल एज्युकेशन सोसायटी कॉलेजचं कार्यालय म्हणून वापरेल, अशी ही हरामखोर माणसं या समाजात निर्माण झाली. जंग पूरब में हो या पश्चिम में, टैंक आगे को बढ़े या पीछे को, कोक धरती की बांझ होती है. अरे फतेह का जश्न हो या हार का सोग, जिंदगी मैयतों पे रोती है. ए दुनिया के शरीफ इंसानों, अरे जंग टलती रहे तो बेहतर, आप और हमारे आंगन में शम्माए गौतम जलती रहे तो बेहतर, शम्माए गौतम जलती अमन फलती रहे तो बेहतर. 40,000चं कर्ज